संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संसदेत सुरू असलेली चर्चा आज पुढे सुरू राहील। या 4 दिवसीय चर्चेपैकी 2 दिवसांची चर्चा लोकसभेत होणार आहे। त्यामुळेच आज शनिवारी लोकसभेत विशेष सत्र आयोजित होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या चर्चेत सहभागी होतील। त्यापूर्वी काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या चर्चेची सुरुवात केली। राष्ट्र उभारणीचा मार्ग प्रशस्त करत जनतेला नैतिक मार्ग दाखवणारं संविधान आदर्श राष्ट्राचा मार्गदर्शक आराखडा आहे, असे गौरवोद्गार राजनाथ सिंह यांनी यावेळी काढले। संविधानात क्षमता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, एकतेचा संगम असून भारताचं संविधान केवळ शासन प्रणाली स्थापित करण्याचं काम करत नाही, तर भारताचा अभिमान पुनर्स्थापित करत आहे, असं ते म्हणाले। भारताचं संविधान भारतीय मूल्यांना अनुसरून तयार करण्यात आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या भावनेनं संविधानानुसार काम करत आहे, असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं। आपलं संविधान प्रगतिशील, सर्वसमावेशक, परिवर्तनशील आहे, असं ते म्हणाले। संविधान निर्मितीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न एका विशिष्ट पक्षाकडून नेहमीच होत असतो, मात्र आपलं संविधान हे कोणत्याही एका पक्षाची देणगी नाही, असं राजनाथ सिंह म्हणाले। काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनीही या चर्चेत सहभाग घेतला। संविधान स्वीकारून 75 वर्ष झाल्यानंतरही आजही देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात संविधानाची ज्योत निरंतर तेवत आहे आणि तेवत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। संविधान हे सर्वांचं सुरक्षा कवच आहे, जे न्याय, एकता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करत असतं, असं त्या म्हणाल्या। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनीही या चर्चेत मत मांडलं। अमृत मंथनाच्या या काळात वर्तमानाचं परीक्षण आणि भविष्याचं अवलोकन होण्याची अपेक्षा अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली। संसदेला राजकीय आराखड्याचं स्वरूप देण्याऐवजी देशातल्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचं व्यासपीठ म्हणून सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही याचा वापर करावा, जेणेकरून संविधानाचा मान राखला जाईल, असं कोल्हे यांनी नमूद केलं। राज्यसभेमध्ये ही चर्चा सोमवारी आणि मंगळवारी होणार आहे।